श्री स्वामी समर्थ. मी श्रद्धा हिरे मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉलर नेक ब्लाऊज शिकवणार आहे आणि तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर त्याची अगदीच ब्लाऊज किंवा कपड्यावर डायरेक्ट कटिंग कशी करायची याचा तुम्हाला मी डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी ज्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहे त्या तुमच्या लक्षात येऊन जातात. आणि कॉलरचा ब्लाऊज प्रत्येकालाच खूप असा अवघड असा शिवायला जातो आणि त्यातल्या त्यात प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हटलं आणि 38 छातीचा जो ब्लाऊज म्हटला तर प्रत्येकाला ते एक टास्क वाटतं. तर अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला ते त्याची कटिंग कशी करायची हे अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आता आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार आहोत. तर आपली छाती 38 इंचेस आहे आणि उंची 14 इंचेस आहे. तर 14 इंचेस प्लस आपण 1 इंचेस इथे घेणार आहोत, म्हणजे आपले टोटल उंची 15 इंचेस इथे होत आहे. तर आपल्याला 15 इंचेसवर इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला गळा रुंदी ही 2.5 इंचेस घ्यायची आहे आणि आपला कॉलर नेक असल्यामुळे इथे 1.5 इंचेस आपल्याला वाढून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे शोल्डर आहे तर ते जवळजवळ आपल्याला 7.25 इंचेस इथे घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे बरोबर मी 7.25 इंचेसला खूण केली आणि खाली देखील मी 7.25 इंचेसला मार्जिन करून घेणार आहे. आणि आपला मुंडा जो आहे तो कंप्लीट इथे मी 8 इंचेस घेणार आहे आणि छातीचा चौथा इथे 9.5 इंचेस आलेला आहे. तर प्लस आपल्याला त्यात 2 इंचेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर जवळजवळ आपल्या इथे 11 इंचेस आलेला आहे, 11.5. तर हे बघा, 2 इंचेस मी इथे ॲड केलेले आहे. तर खाली देखील आपल्याला 11.5 इंचेसवर मार्जिन करून घ्यायचे आहे. तर हे बघा, आपली मार्जिन करून झाल्यानंतर मुंड्याला आकार आपल्याला इथे 1.5 इंचेसवर देऊन घ्यायचा आहे आणि बरोबर मुंड्याचा हाफ इथे करून बरोबर आपल्याला मुंड्याला इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि जो नेक आहे आपला कॉलरचा तर तो कंप्लीट आपल्याला 1.5 इंचेसवर इथे मार्किंग करून आणि बरोबर 2.5 इंचेस गळा रुंदी घेऊन बरोबर आपल्याला गोल भागात इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्या ही एकदम सोपी पद्धत आहे. तर आपला पाठीमागचा भाग एकदम आखून तयार झालेला आहे आणि राहिला आपला पुढचा भाग, तर तो देखील आपण इथे लगेचच करून घेणार आहोत. तर पुढच्या भागासाठी आपल्याला जो पाठीमागचा आपला जो भाग कट केलेला आहे तर पुढचा भाग आपल्याला कट करण्यासाठी जो पाठीमागचा भाग आहे तो जसाच्या तसा आपल्याला इथे अस्तरवर ठेवून घ्यायचा आहे. तर आपण स्टार्टिंगला अस्तर इथे कटिंग करून घेणार आहे आणि नंतरनं मेन फॅब्रिकवर नंतरनं आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे आहे. तर आता आपल्याला जो पाठीमागचा आपला भाग आपण कटिंग केलेला आहे तो जसाच्या तसा इथे बरोबर इथे आखून घ्यायचा आहे. नंतर कुठे आणि कसं वाढवायचं ते देखील यापुढे व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता, आपला जो भाग आहे पाठीमागचा जो जसा तसा ठेवून इथे मी आखून घेतलेला आहे. आणि आपला पुढचा नेक हा 6.5 इंचेस आहे. तर प्लस त्यात मी 1.5 इंचेस केलं. तर हे बघा, 7 इंचेस मी घेतलेला आहे आणि त्याला पंचकोनी आकार इथे मी दिलेला आहे. आणि नंतरनं आपल्याला मुंड्याला लगेच इथे मुंडा देखील आपला आखून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला आतील भागाला आकार देता येईल. तर आतील भागाला आपल्याला 1 इंचेसवर इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आणि नंतरनं साईडला आपल्याला 1 इंचेस आणि खाली कमरेकडं 2.25 इंचेस आपल्याला वाढून घ्यायचं आहे. तर छाती 38 असल्यामुळे 2.25 आणि वरती 1 इंचेस वाढून घेतलेले आहे. आणि जर छाती कमी असली म्हणजे 34 तर आपल्याला 1.5 आणि वरती अर्धा इंचेसच वाढून घ्यायचं आहे. आणि आपली छाती 38 इंचेस आहे म्हणून आपल्याला खाली देखील 1 इंचेस आपल्याला वाढून घ्यायचं आहे. म्हणजे खाली 1 इंचेसवर आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे आणि वाढून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला आडवा 4 आणि उभा 4.5 इथे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर आपण शोल्डर पासून मोजलं तर 11.5वर इथे आपल्याला टक्स येतो आपला. आणि टक्स आपल्याला इथे 2.25 आणि वरती 2 इंचेसवर हे बघा मार्जिन करून बरोबर गोल आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. आणि आपली प्रिन्सेसची जी कटोरी आहे ती अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि नंतरनं अशा प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारून
घ्यायचे आहे. आणि इथे आपले आता पुढचा भागसुद्धा आपला एकदम आखून रेडी झालेला आहे. आणि आता तो देखील आपला आहे बघा. अगोदर गळा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. खूप सोपी आणि सुंदर ही पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही जर हा ब्लाऊज शिवला तर नक्कीच फिटिंगलासुद्धा खूप सुंदर बसतो, कुठेही काचत नाही. कारण की बरेचसे कॉलर जे ब्लाऊज असतात ते खूप काचतात गळ्याला, तर ह्या प्रकारे जर शिवला तर तो ब्लाऊज अजिबातही काचत नाही. तर हे बघा, आता आपल्याला प्रिन्सेसची जी कटोरी आहे तिची देखील आपल्याला इथे कटोरीला कटिंग करून घ्यायची आहे. आणि जी साईड पॅटर्न जो आहे तो देखील आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आणि जे मधला जे आपल्याला जिथे कटोरी आपल्याला जॉईन करायची आहे तिथे आपल्याला दोन्ही कटोरीला आणि साईड पॅटर्नला कट मारून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला आता पूर्ण आपली कटिंग झालेली आहे. आणि जो आपले मेन फॅब्रिक आहे म्हणजे जो ब्लाऊज पीस आहे त्यावर आता हे ठेवून त्यावर आपल्याला आता कटिंग करून घ्यायचे आहे. तर तत्पूर्वी आपल्याला स्लीव्ज आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर स्लीव्ज इथे 10.5 आहे, तर प्लस आपल्याला अर्धा इंचेस ॲड करून म्हणजे 11 इंचेसवर इथे मार्जिन करायचे आहे. आणि हे बघा बरोबर 9.5 इंचेसला इथे मार्जिन करून घ्यायचे आहे. तर थोडासा कपडा कमी पडतो आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दिसेल मी खाली थोडंसं फरचीवर ते आखलं गेलेलं आहे. तर हे बघा, नंतर ना आपल्याला स्लीव्ज काढण्यासाठी आपल्याला स्लीवचं देखील व्यवस्थित माप घेऊन आपल्याला इथे स्लीव्ज आखून आणि नंतरनं कट करून घ्यायची आहे. तर स्लीव्जचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ जर हवा असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा, तो देखील मी एकदम डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर हे बघा, आपली ती स्लीव्जसुद्धा कटिंग करून झालेली आहे आणि त्याचा आतील भागसुद्धा आपल्याला लगेचच इथे कट करून घ्यायचा आहे. आणि स्लीव्जची आपल्याला जो मेन फॅब्रिक म्हणजेच आपलं जो ब्लाऊजचं कपडा आहे त्यावर आपल्याला आपली स्लीव्ज इथे काढून घ्यायची आहे. आणि आपला जे पाठीमागचा भाग किंवा जी कटोरी आपल्याला आहे ती इथे काढून घ्यायची आहे. तर गाईज अशा प्रकारे मी इथे कॉलर नेकचा ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते मी इथे दाखवलेलं आहे.